मिळत नाही. अगदी बोटावर मोजण्या एवढे तरुण पाहायला मिळतात. चारित्र्य भारत का है धन, सगळ्यात मोठं धन कोणतं आहे देशाचं? धन में है धन चारित्र्य धन, बनाएंगे उसे कैसे करके जतन. धन मत्ता राज सभी भाई किस काम के, अरे दिल काम का कोई नहीं सब स्वार्थी है दाम के. है 4 दिन की जिंदगी फिर छोड़ सबको जाएगा, नहीं मुल्क भेजता राम को शांती न पडवे पारा. जीवनामध्ये खरी शांती आणि सुख प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्या पोरांना चारित्र्यवान बनवा, शीलवान बनवा. आजचीच बातमी आहे. आपल्या मुलाला योग्य संस्कार न दिल्यामुळे मी आत्महत्या करतो पत्र लिहून ठेवलं बापाने आणि आत्महत्या केली. म्हणून सगळ्या माय बापांना विनंती करेल, आपण आपल्या पोरांना योग्य संस्कार द्या. वेदाने सुद्धा सांगितलेले संस्कार आकार वर्तते. मानव पशी योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला, यासाठी संस्कार देऊन सावरीला क्रमाक्रमाने. एका माणसाने मला प्रश्न केला, म्हणला महाराज अरे दरवर्षी तेच कीर्तन तोच काला, काय गरज आहे? आज 51 वर्ष झाले आपल्या गावामध्ये सप्ताह सुरू आहे. 51 वर्ष झाले, काही गरज आहे का? काय गरज आहे कीर्तन ठेवण्याची, प्रवचन ठेवण्याची, संस्कार शिबिर गावामध्ये आयोजन करण्याची काय गरज आहे? फक्त एकच गरज आहे. कोणती? एकाच वाक्यात मी सांगतो. माणूस म्हणून जन्माला आला ना, जसा आईच्या उदरातून माणूस म्हणून जन्माला आला, मरताना सुद्धा माणूस म्हणून मरावा, यासाठी कीर्तन आणि प्रवचनाची गरज आहे. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, मग काय माणसं काय कुत्र्याच्या मौतीनं मरतायत का? म्हणतात ना लोक, अरे तू कुत्र्याच्या मौतीने मेला म्हणतात का इकडे? याचा अर्थ तोच. तुम्ही मला सांगा, एखाद्या माणसाने 25 करोडचा बंगला बांधला, त्या 25 करोडच्या बंगल्याचा दरवाजा उघडा आहे. गावामध्ये फिरणारा डुक्कर त्याच्या मनामध्ये कधी विचार येत नाही की या बंगल्यामध्ये मी आज जावं आणि त्या सोफा सेट आहे 1-1.5 लाखाचा, त्याच्या सोफा सेटवर 1-1.5 तास आराम करावा. वाटतं का त्याच्या मनाला? नाही वाटत. त्या डुकराला माहिती आपली जागा कुठे आहे? गटरमध्ये. ते डुक्कर कधी जाणार नाही महाराज. पण त्या 25 करोडच्या बंगल्यामध्ये राहणारा माणूस जर संध्याकाळी रस्त्याने चालत आला ना, तो त्या गटरमध्ये पडल्याशिवाय राहत नाही. शेवटी डुक्कर म्हणतं की अरे हमारे अंगणे में तुम्हारा क्या काम है? संस्काराची गरज कोणाला आहे? साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनामध्ये मला भाषणाला विषय दिला होता विश्व कल्याणाची आचारसंहिता राष्ट्रसंतांचा साहित्य. मी म्हटलं